तुम्ही आता हा तुमचा ब्रँड आहे ना निखिल केटरर्स, तर तुम्ही अशा मोठ्या मोठ्या वेडिंग्सना आणि मोठ्या मोठ्या सोहळ्यांना आणि कार्यक्रमांना म्हणजे हजारो, 1000, 2000, 4000 अशा लोकांना केटरिंग करता आणि खास मराठी मला वाटतं नाही का? हां, प्रॉमिनंटली मराठी फॅमिलीज असतात. मग स्टार्टर्सपासून काय बरं तुम्ही वेगळं असं काय करता? वेगळं म्हणजे पदार्थ तर वेगळे असतातच, पण त्यामध्ये डिटेलिंग खूप महत्त्वाची असते, प्लॅनिंग खूप महत्त्वाची असते. बरेच वेळा लोकं वाढतात तर त्याची प्रोव्हिजन असली पाहिजे, की तुम्हाला अंदाज आला पाहिजे की किती लोकांसाठी आपलं समजा डबल लोकं झाली तर काय करणार, कारण का अंदाज चुकतात. असे बरेच किस्से झालेले आहेत. आणि इनोव्हेशन, जागतिक पातळीचं जेवण तुम्हाला इकडे त्या टेस्टमध्ये देता आलं पाहिजे. आणि लोकांना जे आवडलं, लोकांची नस कळली पाहिजे तुम्हाला, तर ती खूप महत्त्वाची आहे. आणि एक चांगलं काम कन्सिस्टंटली एवढे वर्ष करतोय म्हणून जो काय आहे सक्सेस तो त्यामुळे आहे. कुठले कुठले स्टार्टर्स नॉर्मली लोकांना आवडतात? आता आम्ही ते रेग्युलर स्टार्टर्स तर देतच नाहीत, पण जनरली आता बरेचसे इंडो फ्युजन स्टार्टर्स खूप चालतात. अच्छा. म्हणजे आजकाल काय सगळ्या गोष्टी ना चांगल्या दिसल्या पाहिजेत. अच्छा. चव तर चांगली असलीच पाहिजे, तर प्रेझेंटेशन जास्ती महत्त्वाचं आहे. म्हणजे थोडक्यात चहा तर चांगला पाहिजेच, पण किटली चहापेक्षा चांगली पाहिजे, हे आता झालेलं आहे असं. तर जे पण पदार्थ तुम्हाला मोनो पोर्शन्समध्ये हे तुम्हाला देता आले, आणि त्यामध्ये काय आहे की आता इंडियन क्विझिन जी आहे ती रिइन्व्हेंट करायची आता वेळ आलेली आहे. कारण का दुनियाभरचे आपण आता पदार्थ देऊन झाले, म्हणजे इटालियन झालं, मेक्सिकन झालं, चायनीज तर माय ते सगळ्या प्रकारचे झाले असेल. तर आता रिजनल इंडियन काय काय पदार्थ आहेत आणि त्या पदार्थांना एक मॉडर्न ट्विस्ट देऊन किंवा एक इनोव्हेटिव्ह प्रेझेंटेशनमध्ये आपण कसं देऊ शकतो त्याच्यावरती भर दिला जातो. मग आज आपण कशाने सुरुवात करायची? आपण आता पहिलं चालू करूया. मी तुम्हाला थालीपीठ खायला देतो. बरं. हां, आणि त्याच्याबरोबर थालीपीठ बरोबर एक 5 प्रकारचे ठेचे आहेत. 5? हां, आणि त्याची खासियत अशी आहे की नीता अंबानींना आमचं थालीपीठ आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे ठेचे हे अतिशय आवडतं. आणि पहिलं तुमच्यासाठी मी थालीपीठ आणायला सांगतो. अरे वा, 5 ठेचे. वाव. आणि हे प्रेझेंटेशन इतकं सुंदर आहे. मी बोललो ना तुम्हाला की म्हणजे हे चविष्ट तर पाहिजेच, पण त्याच्याबरोबर प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं होतं. आणि अंबानींना हे थालीपीठ आणि त्यांना त्यांच्याबरोबर ठेचा. आता त्यांच्यासाठी चटणी ठेचा हा एकच आहे, तिखट पाहिजे आणि चांगलं पाहिजे. पण त्या खातात हे सगळं खातात. आणि ते अंबानी सगळं खातात. आणि त्यांना म्हणजे ते रात्री म्हणजे 2-2, 3-3 वाजता, कारण का समजा आता गणपतीचा कार्यक्रम आहे तर त्यांच्याकडे गणपतीचा कार्यक्रम 4-4, 5-5 वाजेपर्यंत सकाळपर्यंत चालतो. कारण का बरेचसे मोठमोठी लोक येतात, त्यांना वेळ असेल तेव्हा येतात. तर ते मला एकदा असं झालेलं की 3 वाजता सकाळी त्यांना थालीपीठ मला मागवलेलं आहे आणि 3 वाजता सकाळी त्यांनी थालीपीठ खाल्लेलं आहे. बापरे. हा एक कुठल्या प्रकारचे ठेचे आहेत हे? आता हे वेगवेगळे, आता इथे हे गाजराचं आहे, मग ते एक आवळा आणि हळद आहे, तिकडे लाल मिरचीचं आहे. हो हो हो, नक्की तुमच्यासाठीच आणलंय. लाल मिरचीचा आहे, मग आपल्या हिरव्या मिरचीचा आहे, त्यानंतर एक टोमॅटोचा ठेचा आहे आणि एक मिरची आणि दहीचा हे आहे, चटणी आहे ती त्याची. तुम्ही थेट अंबानींकडे कसे पोचलात? त्याला पण एक चांगली स्टोरी आहे. काय झालेलं की पहिल्यांदा अंबानींनी आम्हाला अप्रोच केलेला तेव्हा म्हणजे मी त्यांना नाही बोललेलो. आणि चक्क त्यांना नाही बोललेलो. कारण असं की माझ्याकडे जो सगळा स्टाफ आहे तो कोकणातला आहे आणि तुम्हाला माहिती आहे की कोकणी माणूस ही नोकरी सोडेल पण गणपतीला गावाला जाणार तो. तर फॉर्च्युनेटली त्यांचा जो हेड शेफ आहे त्यांनी मला फोन केला. तो बोलला, अरे आपको मालूम है कि कितनी बड़ी अपॉर्च्युनिटी आप छोड़ रहे हो. मी त्याला बोललो की ते मला कळतंय आणि मी प्रयत्न करतो की काय करता येईल, पण इट्स नॉट पॉसिबल, कारण का मेन टीमच नाही आहे. तर मग त्यांनी मला एक सुचवलं. तो बोलला की आपण एक काम केलं तर आपण समजा आदल्या दिवशी गणपतीच्या आगमनाच्या दिवशी आपण जेवण ठेवलं आणि तुमच्या स्टाफला सगळ्यांना आपण गाड्यांनी कोकणात पोचवलं तर कसं होईल. मी बोललो दॅट कुड वर्क. मग मी माझ्या स्टाफला कन्व्हिन्स केलं की तुम्हाला गावाला घरपोच तुम्हाला डिलिव्हरी होणार आहे, तर तुम्ही आपण हे काम सोडूया नको, कारण का हे केलं तर आपली प्रोफाईल पण वाढेल आणि हे एक लॉंग टर्म रिलेशनशिप सुरू होईल. तर तसं
तिकडे म्हणजे पहिल्यांदा आमचं तिकडे म्हणजे अँटिलियामध्ये फर्स्ट काम आम्ही त्यांचं 3 वर्षापूर्वी केलं. मग अँटिलियामध्ये तुम्ही रेग्युलर तुम्हाला बोलवणं हो, असतं? जेव्हा आत्तापर्यंत जेव्हा कुठलाही कार्यक्रम झाला आहे तेव्हा आमचं तर जेवण तिकडे गेलेलं आहे. इवन लग्नामध्ये पण आमचं होतं. जामनगरला रिसेंटली आम्ही गेलो जेव्हा. पण लग्नामध्ये कुठला मेनू होता? अंबानींकडे कसं आहे, अंबानींची त्यांच्याकडे एक सिस्टम आहे. त्यांच्याकडे प्रत्येक क्विझिनचे मास्टर्स तिकडे ते लोक बोलवतात. म्हणजे समजा गुजरातचा बेस्ट केटरर असेल तो त्यांच्याकडे गुजराती जेवण बनवतो. राजस्थानचा बेस्ट केटरर तिकडे येतो आणि त्यांचा राजस्थानी स्प्रेड तो ठेवतो. इटालियन फूड असेल तर इटलीचे शेफ येतात. थाय क्विझिन असेल तर थायलंडचे शेफ येतात. तर असं कुठलंच होत नाही की बाबा मी समजा मी त्यांना सांगितलं की मी खूप चांगलं पंजाबी बनवतो, पण ते म्हणतात नाही आम्ही पंजाबहून मागवू शकतो. तर इकडे अंबानींकडे प्रीडॉमिनंटली महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण असतं आणि मराठीमध्ये पण एवढे व्हरायटी आहेत की आम्ही दरवेळेस काय ना काहीतरी नवीन नवीन गोष्टी त्यांना देतो. वेगवेगळ्या प्रांतातल्या गोष्टी देतो. एवढे कम्युनिटीज आहेत, वेगळे कम्युनिटीजमध्ये त्यांच्या खासियत आहेत आणि सगळं व्हेजिटेरियन असतं तिकडे. मग गणपतीला काय मेन्यू देता तुम्ही? गणपतीला उकडीचे मोदक तर बाय डिफॉल्ट असतातच. उकडीचे मोदक असतात. मग हे थालीपीठ मुकेश अंबानींना बटाटे वडा खूप आवडतो. तर बटाटे वडा हा हमखास असतो. आणि सगळे मराठी पदार्थ, मसाले भात, डाळिंबी उसळ, भरली वांगी आणि वेगवेगळे पदार्थ. म्हणजे कधी नागपूरचं पाटवडी रस्सा. आम्ही काय करतो की एक बोरिंग न होण्यासाठी वेगवेगळे कॉम्बिनेशन्स करून त्यांना आम्ही पाठवतो. तुम्ही गेलायत अँटिलियावर? प्रत्येक वेळेस जायला लागतं. कारण का कसं आहे की एक तर प्रेझेन्स महत्त्वाचा असतो की बाबा आम्ही स्वतः आलो तिथे, समजा काय चेंजेस वाटलं त्यांना तर आम्ही ते करून देतो. परत अँटिलियामध्ये आतमध्ये जाणं पण एक मोठा टास्क आहे. त्यांचा प्रोटोकॉल, त्यांची सिक्युरिटी. तिकडे खाणं घेऊन जाणं, तिकडे तुम्हाला सांगतो की गेटमधून आतमध्ये जायला 2 तास लागतात. म्हणजे इनफॅक्ट आमच्या किचनमधून अँटिलियामध्ये आम्हाला रेफ्रिजरेटेड व्हॅन्समध्येच पाठवायला लागतं जेवण. कारण का बाहेर किती वेळ लागेल सांगता येत नाही. तर फूड कंटॅमिनेशन होऊ नये म्हणून आम्हाला भरपूर काळजी घ्यायला लागते. कारण का तिकडे बरेच वेळा असं पण होतं की म्हणजे 4-4, 5-5 वाजता सकाळी म्हणतोय मी, रात्रीचं जेवण सकाळी 4 वाजता खाल्लं जातं. आता अशा वेळेस खराब न होण्यासाठी अशा बऱ्याच गोष्टी आम्हाला करायला लागतात की ऑन द स्पॉट आपण जे मसाले आहेत तिकडे बनवा. किंवा आता बटाटे वडा आहे तर बटाटा आम्ही बनवून तिथे नेत नाही बटाटे वडा. तर तिकडे जे म्हणजे उकडलेले बटाटे तिकडे न्यायचे आणि मग मसाला हे करून तिकडे ऑन द स्पॉट बनवायचे. अशा गोष्टी करायला लागतात. सो तिकडे जाणं एक गरजेचं आहे. आणि मग ते रेफ्रिजरेटेड व्हॅन आतपर्यंत जातात आणि मग तिथून तुम्ही डाउनलोड करता सगळं. आणि मग पुढे कसं होतं? मग त्यांच्या किचनमध्ये जातं. मग ते हीटिंग करून मग तिथे पूर्ण सेटअप वी हॅव टू बी रेडी कपल ऑफ आवर्स प्रायर टू द इव्हेंट. ते सगळं स्प्रेड होतं. त्यांचा जो मेन शेफ आहे पूर्ण त्यांची एक वेगळी टीम आहे. ती फूड टेस्ट करते. आम्हाला सांगतात की बाबा ह्याच्यामध्ये जरा थोडंसं मीठ चालेल किंवा काय बेसिक चेंजेस ज्यांना त्यांच्या चवीप्रमाणे. तर ते आम्ही करतो आणि मग देन वी हॅव टू म्हणजे जस्ट बी रेडी टू सर्व. आणि ते तो म्हणजे संध्याकाळचा इव्हेंट असेल तर तो 7ला सुरू होऊन तो मग जसं मी म्हणालो की सकाळपर्यंत पण जाऊ शकतो. जोपर्यंत त्यांची सगळी म्हणजे त्यांची टीम वाइंड अप म्हणत नाही तर तिथून आम्ही अक्षरशः 5-5 वाजेपर्यंत तिकडे थांबलेलो आहोत. आणि म्हणजे त्यांच्यासाठी 200-300 लोक तशीच थांबलेली आहेत. सो वी आर ऑल वेटिंग. कारण का काय सगळे VIP कधी कोण येईल सांगता येत नाही. आणि यू नीड टू बी ॲट युअर बेस्ट. कारण का ते सगळे अशीच लोक येतात जी त्यांच्यासाठी पण महत्त्वाची आहेत. आणि तुम्ही वंताराला पण गेला होतात? वंताराला माझी टीम गेली. ती पण एक असं आहे म्हणजे आता कसं आहे की तुम्ही ह्या लोकांची कामं करता तर यू हॅव टू बी रेडी की ते कधी तुम्हाला फोन करतील आणि तुम्हाला कधी जायला लागेल हे सांगता येत नाही. तर म्हणजे मला एकदा रात्री 12:30 वाजता फोन आलेला आणि तो मी उचलला नाही. कारण का मी बोललो की आता 12:30 वाजता कोण उचलणार. अर्ध्या पाऊण तासांनी त्यांच्या हेड शेफचा फोन आला की निखिलजी सॉरी टू डिस्टर्ब यू ॲट दिस टाईम, पण तुम्हाला 7:30 वाजताची फ्लाईट घ्यायची आहे जामनगरची उद्या सकाळी. बोलो की काय म्हणजे 7:30 वाजता काय आहे. ते बोलले की कल मोदी जी आ रहे हैं तो उनके लिए हमें नीता भाभी ने बताया है कि पूरा महाराष्ट्र खाना भी रखना है वहाँ, तो आपको जाना पडेगा. बोलो बाबा मी तुझा फोन घेतला 1:30 वाजता, माझा स्टाफ घेणार आहे का मला माहिती नाही आहे. दुसरं म्हणजे प्रेपरेशन असते.
काय काय मसाले इकडून घेऊन जायला लागतात, तिकडे काय मिळणार आहे, बऱ्याच गोष्टींची प्लॅनिंग लागते, लॉजिस्टिक्स आहेत, तर ते सगळं कसं करणार. तर ते बोलले की देखिए हमें तो आपको तो कल आना ही है. तो इव्हेंट होता म्हणजे 2 दिवसांनी होता, तर पण म्हणजे आदल्या दिवशी तर पोचणं गरजेचं आहे. तर मग असं ठरलं की 10 वाजताची फ्लाईट घ्यावी, पण त्यांनीच ते सगळं तिकीट बुकिंग आणि ते सगळं करतात. तर त्यांना ते तिकीटं मिळाली नाहीत. मग फायनली आम्हाला राजकोटला जायला लागलं फ्लाईटने, आणि तिकडून मग त्यांच्या गाडीने मग आम्हाला जामनगरला जायला लागलं. आणि मग तिकडे माझी टीम, मी जाऊ शकलो नाही, मला इथे अजून एक मोठा इव्हेंट होता, पण माझी टीम तिकडे जामनगरला मोदी साहेबांसाठी काय केलं होतं मेन्यू पण परत मराठीच मेन्यू होता. आणि हे थालीपीठ आणि हे त्यांची जे पदार्थ आहेत आवडणारे तर आहेतच, अजून एक 15-20 तरी गोष्टी. त्यांच्याकडे मोठा स्प्रेड असतो प्रत्येक गोष्टीचा, म्हणजे जसं एका रेग्युलर लग्नामध्ये जो स्प्रेड असतो तसे त्यांचे मल्टिपल सेट्स असतात त्यांच्याकडे. पण मग तुम्ही नॉर्मल आपली जी पोळी भाजी आमटी असं नाहीच करत कधी? नाही, तिकडे ते पण असतात, काय काय प्रमाणात असतो. आणि त्यांना फ्युजन हे प्रकार आवडत नाही. ते म्हणतात की तुम्ही आम्हाला ऑथेंटिक पाहिजे, जे पाहिजे ते आम्हाला ऑथेंटिक पाहिजे. सो दॅट इज वाय त्यांचा एक इन्सिस्टन्स असतो की तुम्ही अजून काय नवीन प्रयत्न करू नका, जेवढं तुम्ही ओरिजिनल आणि ऑथेंटिक द्याल तेवढं त्यांना आवडतं, या थालीपीठासारखं. हां, करेक्ट. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.